झालं सुरू सद्गुरू. श्री गुरुदेव दत्त. श्री नामदेव महाराजांच्या हरिपाठाच्या अभंगावर आपलं प्रवचन सुरू आहे. आजचा हा तिसरा अभंग आहे. विषयांचे कोड का करीसी गोड, होईल तुझ जोड इंद्रिय बाधा, सर्व ही लटिके जाणबा तुनिके, रामे वीण एके न सुटी जे, माया जाळ मोहे इंद्रियांचा रोह, परिन धरेची भाव भजन पंथे, नामा म्हणे देवा करी तू लवलाहो, मयुराचा टाहो घन गर्जना, विषयांचे कोड का करीसी गोड, होईल तुझ जोड इंद्रिय बाधा, सर्व ही लटिके जाणबा तुनिके, रामे वीण एके न सुटी जे, माया जाळ मोहे इंद्रियांचा रोह, परिन धरेची भाव भजन पंथे, नामा म्हणे देवा करी तू लवलाहो, मयुराचा टाहो घन गर्जना. तेव्हा नामदेव महाराज म्हणतात, विषयांचे कोड का करीसी गोड, होईल तुझं जोड इंद्रिय बाधा. हे शरीर, हा देह, याची इंद्रिय, या इंद्रियाचं सांगितलं हा देव म्हणजे एक रथ आहे, आणि त्या रथाचे जे घोडे आहेत, ते घोडे म्हणजे चपळ, अति चपळ असतात, आणि त्या घोड्यांचे लगाम जे आहे ते मन आहे, आणि ते लगाम बुद्धीच्या हाती आहे, आणि बुद्धीने ते लगाम खेचलं तर घोडे थांबतात, आणि सैल सोडलं तर ते वेगाने निघतात. तेव्हा आणि त्या रथामध्ये आत्मा बसलेला आहे, रथी, आत्मा हा रथी आहे, असं ते रूपक आहे. तेव्हा त्या इंद्रियांची विषयांकडे धाव ही नेहमी चाललेली असते. विषयांचे कोड का करीसी गोड, त्या घोड्यांना नेहमी आजूबाजूला हिरवाई दिसते, शेती दिसते, काय चारा दिसतो, आणि ते तिकडे धावत असतात, आणि ते जंगलात जाऊन भटकतात. भटकतील म्हणून त्यांना लगाम त्याचा खेचून तो जो सारथी आहे तो सारखा त्यांना आपल्या योग्य मार्गावर ठेवत असतो. तसं म्हणाले म्हणजे ते जे घोडे आहेत ते आडमार्गाला जाणार नाहीत. तसं ह्या जो मनुष्य देहरूपी रथ आहे, याचे जे घोडे आहेत, इंद्रिय रूपी घोडे आहेत, ते आडमार्गाला जाऊन त्या रथाला बाधा होऊ नये म्हणून बुद्धी ते मनाचं लगाम खेचत असते, आणि पुढे जिथे वेग घ्यायचा तिथे ते लगाम सैल सोडत असते. असं हे रूपक आहे म्हणाले. तेव्हा सर्वसाधारण मनुष्याचं विषयांचे कोड का करीसी गोड, त्याला सगळं गोडी विषयांमध्येच असते, म्हणजे संसारामध्ये काहीतरी करून त्या विषय प्राप्त करून घेऊन ती गोडी घ्यायची, ते सुख घ्यायचं, विषयांचं सुख घ्यायचं, याच्याकडे इंद्रियांची धाव असते. आणि म्हणाले हेच तर आहे जीवाच्या सर्व संसार दुःखाचं मूळ, हेच आहे. मनुष्याला दुःख का होतं, तर इंद्रियाची धाव विषयांकडे आहे म्हणून. तेव्हा इंद्रिय जे आहे ते पुन्हा पुन्हा विषयांच्या मागे लागतात. त्यांना किती आवरलं तरी ते या संसारात पुन्हा पुन्हा त्यांना विषय पाहिजे असतात, सुख पाहिजे असतं. विविध मार्गाने, विविध वस्तूंनी, विविध लोकांच्या रूपाने
त्यांना सुख पाहिजे असतं आणि म्हणून ते इंद्रिय या संसारात धावत असतात आणि या जीवाला त्या विषयांची चटक लावून देतात. जसं कुठलं एखादे नवीन प्रॉडक्ट असेल, तर त्याची लोकांना आधी सवय लावतात. जसं ब्रिटिशांच्या काळी चहा आपल्याकडे चहा हा हा पदार्थ नव्हता. परंतु ब्रिटिशांनी त्याची आधी चव फुकट त्यांनी वाटला आणि त्याची चव लावली, गोडी लावून दिली आणि मग जसं-जशी गोडी लागली, तसं-तसं मग त्यांनी ते फ्रीमध्ये न देता, फुकट न देता मग त्याच्यापासून त्यांनी उद्योग सुरू केला. तसंच कुठलाही नवीन उद्योग असतो, तेव्हा त्यामध्ये असं असतं, की लोकांना आधी फुकट द्यायचं, ॲडव्हर्टाइज फ्रीमध्ये द्यायचं. मोबाईल फ्रीमध्ये, आधी मोबाईल फ्रीमध्ये आणि किंवा कमी किमतीला देऊन, मग नंतर हळू त्याची किमती वाढवणं, हे जे असतं म्हणजे याला स्ट्रॅटेजी असं म्हणतात. तसं ही इंद्रिय काय करतात, इंद्रियांना विषयांची चटक लावतात. इंद्रिय त्या विषयांची चटक गोडी लागते आणि ते मनालाही ती गोडी लावतात आणि म्हणून वारंवार इंद्रियाकडून सुख घेणं हा मनाचा स्वभाव होतो. पण त्या इंद्रियाचं कितीही कोड पुरवलं, कितीही त्यांना गोड-गोड गोष्टी दिल्या, तरी काय होतं म्हणा, तरी ते इंद्रिय शांत कधी होतच नाही. जसा अग्नी त्याच्यामध्ये कितीही वस्तू टाकल्या, सुगंधित द्रव्य टाकलं, चरू टाकलं, काय आणखीन काय किंवा वणवा पेटलेला आहे, त्याच्यामध्ये जंगल सर्व त्यांनी खाक करून टाकलं. त्याच्यात आणखीन काहीतरी आपण वस्तू टाकल्या, तरी तो जसा सर्व जाळून टाकतो. तसं म्हणाले हे इंद्रियाचं असं आहे. कितीही त्यांचे कोड पुरवले, तरी ते शांत होत नाही. हे त्याचं सत्य सर्व संत सत्पुरुष सांगतात. अरे, हे सत्य आहे त्याचं. आवश्यक तेवढंच त्याचं कोड पुरवलं पाहिजे, जास्त नाही. अगदीच पुरवायचं नाही असंही नाही म्हणतात. अगदीच तुम्ही त्या इंद्रियांना सुख दिलं नाही, तर तेही बरोबर नाही. तर ते मग त्या बंड करतील आणि स्वतःहून ते विषयांमध्ये जातील. त्या प्रक्षुब्ध होतील. तेव्हा इंद्रियांना विषय मिळाले तरी पंचाईत, नाही मिळाले तरी पंचाईत. विषय मिळाले तर भोगाच्या ठिकाणी संयम पाहिजे. किती भोग घ्यायचा त्या विषयाचा. भोगाच्या ठिकाणी संयम नसल्यामुळे शेवटी जीवाला क्लेशच होतात. जास्त खाल्लं, पोट बिघडतं, क्लेश होतात. अनेक रोग होतात. विषय मिळाले नाही, ज्यांना काहीच मिळत नाही, रस्त्यावरचे जे भिकारी असतात, त्यांना काही मिळत नाही, तर त्यांना उपाशी राहावं लागतं. गरीब लोकांना उपाशी राहावं याच्याही यातना आहेत. म्हणजे दोन्हीकडून यातना आहे. सारांश काय आहे, तर जोपर्यंत जीवाला या इंद्रियामार्फत होणाऱ्या विषय सुखाचा ध्यास आहे, म्हणून हे आत्मपरीक्षणाचा विषय आहे, की आपली परीक्षा आपणच करायची. इथे आपलीच परीक्षा आपण करायची. सेल्फ इव्हॅल्युएशन असं. मॅनेजमेंटमध्ये 3-4 प्रकारचे इव्हॅल्युएशन असतात. त्याच्यात एक सेल्फ इव्हॅल्युएशन आहे. इव्हॅल्युएशन बाय सुपिरियर्स, इव्हॅल्युएशन बाय सबऑर्डिनेट्स, इव्हॅल्युएशन बाय बाय सेल्फ किंवा सेल्फ इव्हॅल्युएशन अशा प्रकारचे इव्हॅल्युएशन आपण आपलाच पेपर तपासायचा आणि आपण आपल्याला मार्क द्यायचे. तेव्हा आपण आपली परीक्षा घ्यायची आहे. जोपर्यंत इंद्रियामार्फत विषय होणारे जे विषय सुख आहे त्याचा मनाला ध्यास आहे, तोपर्यंत ते प्राप्त करून घेण्यासाठी मनुष्य सारखी धडपड करत राहणार. सारखं प्रत्येक मनुष्याचं आपण जर बघितलं, आता आपण भक्त मंडळी सर्व या भक्ती मार्गात आहेत म्हणून त्यांना ते जाणवतं. तो जास्त धडपड करणं त्याला लक्षात येतं, की अरे आपण जास्त मर्यादेपेक्षा जास्त धडपड करत आहोत. मग तो सांगतो, "नाही, नाही, आता आपण आवरून घेतलं पाहिजे." तेव्हा त्याच्या ठिकाणी संयम सद्गुरूंच्या बोधामुळे त्याच्या ठिकाणी हळू संयम यायला लागला. पण सर्वसाधारण मनुष्य त्याला दुसरं काहीच नाही ना. त्याला दुसरं काही ध्येय नाहीये. इथे ईश्वर प्राप्ती हे ध्येय आहे. आनंदाची प्राप्ती हे ध्येय आहे. सद्गुरु कृपा हे ध्येय आहे. सद्गुरु कार्याची सेवा हे ध्येय आहे. ज्ञान प्राप्त झालं पाहिजे हे ध्येय आहे. याची गोडी आहे आणि म्हणून तो आपल्या विषयांवर
संयम करतो. इंद्रियांवर संयम करू शकतो. पण सर्वसाधारण मनुष्य जो या जगामध्ये आहे, त्याला काय त्याला तर सुखच पाहिजे. जेवढे त्याला विषय प्राप्त झाले तेवढे पाहिजेच आहेत ना. तेव्हा पण त्याच्यामुळे काय होतं, की हे सर्व सुख जे आहेत, ती क्षणभंगुर आहे त्याला कळतं. आणि ते दुःखाला कारणीभूत नाही. याचा शेवट काय आहे? संसारातली सुख घेता घेता धन, संपत्ती, सुख, नातेवाईक हे वगैरे सगळे यांचं हे प्राप्त करून घेता घेता शेवटी याचं पर्यवसान कशात होतं? शेवटी हे जाणार कुठे आहे म्हणजे? तर याच्यामुळे अनन्वित दुःख प्राप्त होणार मनुष्याला. तो संसारामध्ये जेवढा जास्त लिप्त राहील, संसाराची सुख जेवढं जास्त घेईल तेवढा त्याला दुःख भोगावं लागणार हे निश्चित आहे. असं ज्याच्या बुद्धीने दृढ निश्चय केला, ज्याच्या बुद्धीला कळलं असं, त्याच्यासाठी सद्गुरूंची सत्संगती आहे, सद्गुरूंचं ज्ञान आहे, सद्गुरूंचं नित्य नियमाने श्रवण आहे. श्रवण, मनन, चिंतन असं झालं असतानाच बुद्धीचा निश्चय होतो, नाही तर होणार नाही. मग संयम येतो. तेव्हा आज सर्व लोकांना जे दुःख आहे, याचं कारण काय? दुःखाचं मूळ काय? दुःख मूळ हा संसार, दुःखाचा मूळ हा संसार आहे. मनुष्याला अनेक आजार होतात. या आजाराचं मूळ काय? त्या आजाराचं मूळ हेच आहे, की त्याला सुख पाहिजे. सर्व सर्व ठिकाणून तो सुख घेत असतो आणि म्हणून त्याला शेवटी दुःख होतं. तो सारखा खातच असतो. अनेक अनेक प्रकारचे पदार्थ करतो, अनेक गोष्टी करतो, खात असतो. पण तब्येतीकडे लक्ष देत नाही. काय खायचं, काय नाही खायचं, किती खायचं, कुठे संयम ठेवायचा, याच्यावर त्याचं काही हे नसतं. आणि त्याच्यामुळे त्याला देहाचं दुःख होतं, मनाचं दुःख होतं. देहाचं दुःख, मनाचं दुःख, तेव्हा त्याला मनाच्या दुःखाला क्लेश असं म्हणतात. देहाच्या दुःखांना व्याधी असं म्हणतात. तेव्हा आज सर्व लोकांना दुःख आहेत. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई चिंता उदास. कोणाला तनाचं दुःख आहे, कोणाला मनाचं दुःख आहे, कोणाला धनाचं दुःख पण आहे. आणि धनाचं दुःख तर जास्त आहे, की धन मिळत नाहीये. याचंही दुःख आहे. कोई तन दुखी, कोई मन दुखी असं लिहिलंय तिथं. तर आम्ही ते ॲड करतो. कोई तन दुखी, कोई मन दुखी, कोई धन दुखी, कोई चिंता उदास. कुणाला खूप चिंता असते, उदास असतो. थोडे थोडे सब दुखी. थोडं थोडं दुःख नाही, पुष्कळ पुष्कळ दुःख असतं म्हणले आता तर. सुखी श्याम के दास. मग सुखी कोण आहे? जे सद्गुरूंचे दास आहेत. दास म्हणजे त्यांच्या कार्यामध्ये सेवा करतात. परत तिथेच गाडी म्हणतात. सद्गुरूंच्या कार्यामध्ये सुखी श्याम के दास म्हणजे काय? एक कृष्णाचा फोटो लावून तुम्ही त्याची काय भक्ती कराल तसं नाही म्हणत. त्याची काय सेवा कराल तसं नाही. तर सद्गुरूंच्या कार्यामध्ये जेव्हा तुम्ही सेवा कराल त्यालाच त्या श्रीकृष्णाची, त्या प्रभू रामाची सेवा असं म्हणतात. आणि त्या सेवेमुळेच तो सुखी होतो. तेव्हा आपल्या कार्यामध्ये लोक काय येतात? हे आपल्या भक्त मंडळी म्हणतात, आपल्या कार्यामध्ये जास्त लोक नाही आहेत, जास्त लोक नाही आहेत. मग काय करायचं? तर आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही सर्वांना भेटा आणि त्यांना विचारा आधी, काय की तुम्हाला काय दुःख आहे? प्रत्येकाला काही ना काही दुःख असतं. त्याला विचारायचं, "काय दुःख आहे तुला? तुझा बिझनेस चालत नाही का? तुझ्या घरी काही आजारपण आहे का? तुझ्या मुलीचं लग्न झालं नाही का? मुलाचं लग्न झालं नाही का? काय डिव्होर्स झालाय का?" काही अनेक प्रकारचे दुःख असतात. तेव्हा त्याला विचारलं तर दुःख सांगेल आपलं सगळं आणि मग तिथे त्याला पकडता येईल आपल्याला. आपल्याला कसं लोकांना कुठे पकडायचं? तर म्हणले आपला सेलिंग पॉइंट काय आहे? समजा आपला बिझनेस आहे, आमचा व्यवसाय आहे. तुकाराम महाराज तर म्हणतात, की आमचा मांडीलय दुकान काय? पुढीलय भांडार धन्याचा हा माल. मी तो हमाल भारवाही. तेव्हा हा आपला व्यवसायच आहे. आपला व्यवसाय कसा चालेल? त्याचं कॅपिटल काय? त्याचं सेलिंग पॉइंट काय? मार्केटिंगमध्ये सेलिंग पॉइंट. आधी त्याचा सेलिंग पॉइंट विचार करायचा त्या प्रॉडक्टचा आणि मग त्याप्रमाणे तो विकला जातो. सेलिंग पॉइंट माहिती नसेल तर काही उपयोग नाही. तेव्हा दुःख
आपल्याकडे सर्व लोक कसे येतील, जास्तीत जास्त भक्त मंडळी कशी येतील, लोक कल्याण कसं होईल, लोकांचं कल्याण करायचं, पण त्यांना ते कळत नाही ना. मग त्यांचा सेलिंग पॉइंट काय, तर दुःख. आम्ही आमच्या भक्तांना सांगतो, अरे बघा कोणाला काय दुःख आहे, विचारायचं, तुम्हाला काय दुःख आहे, काय, मग ते पकडायचं आणि त्याला सांगायचं की बाबा तुझं दुःख दूर होईल, तुझं इकडे आलास तर तुझं दुःख दूर होईल, काय. आणि असं सांगितल्यानंतर तो येतो. दुःख आहे म्हणून तर लोक येतात म्हणले. आणि दुःख नसतं ना तर कोणी परमार्थाला विचारलं नसतं, कोणी ग्रंथांना विचारलं नसतं, संत सत्पुरुषांना विचारलं नसतं, सद्गुरूंच्याकडे कोणी आलंच नसतं. काय, दुःख आहे म्हणून लोक येतात. दुःख नसतं तर परमार्थ कोणीच केलं नसतं. आणि लोक लोक आम्हाला विचारतात, भक्त मंडळी विचारतात, अगदी सुरुवातीला जे आम्हाला विचारतात. मग म्हणाले, परमेश्वर परमेश्वर तुम्ही म्हणता, परमेश्वर आहे, तर मग तो परमेश्वर एवढा दयाळू आहे असं म्हणतात. तो सर्व लोकांना सर्व काही देतो असं म्हणतात. मग आम्हाला दुःख तो का देतो? द्या उत्तर. त्याला असं वाटतं की याच्यावर काही उत्तरच नसेल असं त्यांना वाटतं. की परमेश्वर जर आहे आणि तो दयाळू आहे, सगळ्यांना सगळं तो देतो, तर आम्हाला दुःख तो का देतो? तर आम्ही आम्ही त्याचं उत्तर दुसऱ्या पद्धतीने आता देतो. काय? याचं उत्तर हेच आहे, तो तुला दुःख का देतो? तर तू भगवंताला विसरतो म्हणून. तू भगवंताला का विसरतो? सुख आलं की त्या सुखामुळे तू एवढा त्या सुखात मग्न होतो, की तू भगवंताला विसरतो. कोण भगवंत आणि काय भगवंत काय नाही. हे मी सगळं केलंय. मी धन मिळवलं. मी माझ्या कुटुंबाचं सगळं केलं. मी एवढ्या लोकांची लग्न केली. मी एवढ्या लोकांचं बाळंतपणं केली. मी एवढ्या लोकांना मदत केली पैशानी. मी असा मी तो म्हणत असतो आणि म्हणजे तो भगवंताला विसरतो. आणि तो भगवंताला विसरला रे विसरला, की त्याला भगवंत दुःख देतो. भगवंताला तू विसरला, दुःखाचं तुझ्या कारण विचारशील, तर तू परमेश्वराचं विस्मरण, भगवंताला तू विसरला, त्याच्यामुळे भगवंत तुला दुःख देतात. आणि दुःख देऊन काय करतात? दुःख दिल्याबरोबर तो धावत येतो, मग देवळात जातो. मग लोकांना विचारतो काय करायचं? मग पारायण करतो, मग व्रत करतो, काय, मग उपवास करतो, मग कुठे तीर्थक्षेत्राला जातो, मग ज्योतिषाकडे जातो, मग देवाकडे तू येतो म्हणाले. म्हणजे देवानी बरोबर ओळखलं याचा पॉइंट काय आहे. की हा आपल्याला विसरला, भगवंत म्हणतात हा विसरला का? बरं बघतो तुला. मग घे दुःख, घे दुःख. मग त्याला जे दुःख द्यायला सुरुवात होते आणि दुःख त्याला आल्याबरोबर मग त्याला भगवंताची आठवण होते. मग हे दुःख चांगलं आहे का वाईट आहे? भगवंताची आठवण करून देणारं जर दुःख आहे, तर दुःख चांगलं आहे का वाईट आहे? तुला दुःख होतं, ते त्या दृष्टीने वाईट आहे. पण दुसरा जो भाग आहे, की दुःख तुला येतं म्हणजे भगवंताची आठवण करून देतं. मग चांगलं आहे की नाही? मग तू भक्ती करायला लागतो. मग तुझं आत्मकल्याण होतं. मग दुःख हे वाईट कसं? दुःख तर चांगलं आहे म्हणा. दुःख देऊन भगवान आपली आठवण करून देतो. आणि एवढंच नाही, दुःख देऊन आठवण करून देतो आणि मग आठवण त्याला झाली, की मग त्याचा दुःखाचा नाश करतो. ईश्वराचं स्मरण झालं, की ईश्वर दुःखाचा नाश करतो. किती सोपं आहे हो. पण तू मुळात तुला दुःख का होतं? परमेश्वर तुला दुःख का देतो? परमेश्वर खरं दुःख देत नाही. तुझ्या कर्मामुळे तुला दुःख होतं. पण ठीक आहे, तू म्हणतो ना परमेश्वर का दुःख देतो? तुझंच वाक्य घेऊन आम्ही तुला सांगतो, की तू भगवंताला विसरला, परमेश्वराला विसरला. मग आता तुला तुला स्मरण कसं होईल? तर तुला दुःख दिल्याबरोबर तुला स्मरण होईल. "छडी लागे छमछम, विद्या येई घम-घम." हां, असं म्हणतात. छडी लागल्याशिवाय विद्या येणार नाही किंवा तू गणित काही करणार नाही, तू अभ्यास करणार नाही. जेव्हा तुला छडी लागेल, छडी बसेल तेव्हा तुला म्हणजे अभ्यास करशील. एवढं सरळ गणित आहे. तसं ईश्वर कोणालाच दुःख देत नाही. सुखही देत नाही, दुःखही देत नाही. ईश्वर हा आनंद देत असतो आणि तो आनंद भक्तीने मिळतो. परंतु तू म्हणतो ईश्वर आम्हाला का दुःख देतो? तू विसरला म्हणून तो तुला दुःख देतो आणि दुःख दिल्यामुळे स्मरण होतं. किती सरळ गणित आहे म्हणले. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोई.
मग दुःखामध्ये दुःख आल्यावर लगेच स्मरण करायला लागतात. लगेच माळ वगैरे घेतात. मग किती जप करू विचारतात. नाहीतर कोणी माळ घेणार नाही म्हणले, कोणी जप करणार नाही. दुःख नसेल ना, तर कोणी करणार नाही. पण दुःख आलं की दुःख में सुमिरन सब करे. सगळे येतात माळा विकत घेतात. देवळात जातात, बसतात, घरी माळा करतात. दुःख में सुमिरन सब करे, सुख में करे न कोय. पण सुख आलं की कोणी कोणी करत नाही. जो सुख में सुमिरन करे, तो दुःख काहे को होय. अरे जर तुम्ही सुखामध्ये असताना स्मरण केलं परमेश्वराचं, तर तुम्हाला दुःख होणारच नाही. काय? सुख-दुःखाच्या पलीकडे तुम्ही जाल, त्या आनंदात तुम्ही असणार. मग तुम्हाला सुखही नाही आणि दुःखही नाही. अवधूत म्हणे मम भक्तांनो, धन्य तू धन्य मी तुम्ही मम लाडक्यानो. सुखही नाही, दुःखही नाही, आनंदी आनंद लुटिया हो. हरीने डाव मांडिला हो, हरीने डाव मांडिला हो. अरे हा डाव मांडला संसाराचा आणि याच्यात हा परमार्थाचा डाव मांडला. या डावामध्ये म्हणले आनंद आहे. तर तो सुख-दुःख जाऊ दे म्हणले. काय? तू या सद्गुरूंच्या कार्यामध्ये आलास, की सुखही नाही, दुःखही नाही, आनंदी आनंद लुटूया हो, असं होईल म्हणाले. तेव्हा जो दुःख जो सुख में सुमिरन करे, तो दुःख काय को होय. आणि जो सुख आहे का दुःख आहे न बघता सारखं सुमिरणच करतो, स्मरणच करतो. मग त्याला सुखही येतं आणि जातं, दुःखही येतं आणि जातं. त्याला काही स्पर्श होत नाही. तो आपल्या आनंदात आहे. त्याला आनंद होतो. आणि म्हणून गुरुमंत्राचं स्मरण काय सांगितलं? गुरुमंत्राचं स्मरण, गुरुमंत्र दिला. सद्गुरूंचं ध्यान, ध्यान कसं करायचं? सद्गुरूंचं ध्यान आणि भजन करायचं. प्रेमाने त्याचं भजन करायचं. भजन करायचं म्हणजे प्रेमाने, ज्ञानाने, ज्ञानाच्या मनन चिंतन ज्ञानाचं मनन चिंतन करायचं आणि निधिध्यासन करायचं. म्हणजे मग काय होईल? सर्व दुःख गायब होऊन जातील. सर्व दुःख गायब. कुठे दुःख दिसणारच नाही म्हणजे. मग काय करायला पाहिजे? गुरुमंत्राचं स्मरण, गुरुमंत्राचं स्मरण करायला पाहिजे. माळ घ्यायला पाहिजे आणि गुरुमंत्र म्हणायला पाहिजे. आणि मग ते करत असताना सद्गुरूंचं ध्यान आम्ही सांगितलं. सद्गुरूंचं ध्यान कसं करायचं? की गुरुमंत्राच्या आधी म्हणायच्या आधी ओम म्हणतो त्याच्या आधी सद्गुरूंचं रूप आठवायचं. त्याच्यानंतर ओम म्हणून मंत्र म्हणायचा. त्याच्यानंतर मंत्र संपला की परत सद्गुरूंचं रूप आठवायचं. परत ओम म्हणून मंत्र सुरू करायचं. तेव्हा आधी सद्गुरूंचं गुरुमंत्राचं स्मरण, त्याच्यानंतर सद्गुरूंचं ध्यान, मंत्र चालू असतानाच आणि त्याच्या ज्ञानाचं मनन, चिंतन, निधिध्यासन आणि आपलं असं सद्गुरूंचं स्मरण आणि ध्यान झालं, माळा झाली, की मग काय करायचं? मग ज्ञानाचं त्यांनी जे ज्ञान दिलंय ज्ञानबोध, त्याचं मनन, चिंतन, निधिध्यासन करायचं यालाच भजन असं म्हणतात. याला भजन असं म्हणतात. म्हणजे काय करायचं? भक्ती कशी करायची? स्मरण करायचं, ध्यान करायचं आणि भजन. स्मरण, ध्यान, भजन. गुरुमंत्र आणि स्मरण, सद्गुरूच्या रूपाचं ध्यान आणि प्रेमाने ज्ञानाचं मनन चिंतन याला काय म्हणतात? भजन. याने काय होईल? तर तू म्हणतो ना, ते सर्व दुःख निघून जातील. त्या दुःखाचा नाश होईल. दुःखाची आत्यंतिक निवृत्ती आणि निरतिशयानंद प्राप्ती. यालाच आत्मसाक्षात्कार म्हणतात. आत्मसाक्षात्कार म्हणजे काय? ही दुःखाची आत्यंतिक निवृत्ती. दुःख गेलं आणि निरतिशयानंद प्राप्ती. तरी त्याचं भजन सुरूच आहे. स्मरण, ध्यान आणि भजन त्याचं सुरूच आहे. दुःख गायब झालं, आनंदाची प्राप्ती झाली. आधी दुःखाने तो भजन करत होता. आधी दुःखामुळे स्मरण करत होता. ध्यान करत होता, भजन करत होता. मग त्याचं दुःख गेलं. मग सुख आलं. मग सुखाने तो स्मरण स्मरण, ध्यान, भजन करायला लागला. मग दुःख आणि सुख दोन्ही गेलं. आनंद झाला.
मग आनंद व्हायला लागला. मग आनंदाने तो स्मरण, भजन आणि ज्ञानाचं मनन चिंतन करायला लागला. आणि ते घोरपडे म्हणतात, "काय ज्ञान, अगाध ज्ञान आहे." म्हणले. ज्ञानाचा नुसता सागर आहे. त्या ज्ञानसागरामध्ये आपण बुडून राहायचं बास, एवढंच करायचं. तेव्हा सर्व दुःख गायब होऊन जाईल आणि आनंदी आनंद होईल. असं नामदेव महाराज सांगतात, काय विषयांचे कोड का करीसी गोड, होईल तुझ जोड इंद्रिय बाधा. नाहीतर म्हणले इंद्रिय बाधा होईल. दुसऱ्या ओळीत सांगतात, सर्व ही लटिके जाणबा तुनिके, रामे विण एके न सुटीजे. सर्व ही लटिके, लटिके म्हणजे जे न टिके, जे टिकणार नाही. काय लटिके म्हणजे जे न टिके, टिकणार नाही म्हणाले. जे टिकू शकत नाहीत. उत्पन्न होतं, काही काळ राहतं आणि नंतर त्याचा नाश होतो. त्याला लटिके असं म्हणतात. लटिके म्हणजे खोटे. सर्व ही लटिके. तुला जे या दुनियेत, या विश्वात दिसतं ना, ते सगळं लटिक आहे म्हणलं. सगळं खोटं आहे. जाणबा तू निके. निके म्हणजे निश्चयपूर्वक जाण. कसं? जाण. त्याची जाणीव करून घे, त्याचं ज्ञान करून घे, की सर्व हे विश्व आहे ना, हे सर्व म्हणजे क्षणभंगूर आहे. विषयाचं सुख विषयातून मिळतं जे म्हणतात ना, ते म्हणले खोटं आहे. असं तू जाण. रामे विण एके न सुटीजे. तरी पण हे जर तू जाणलं, की हे सर्व खोटं आहे, तरी पण तू सुटू शकत नाही म्हटलं. तर त्याच्यासाठी मग तू त्या प्रभू रामाचं, त्या सद्गुरूंचं भजन, स्मरण, स्मरण, ध्यान आणि भजन कर. तर म्हणाल तुला सुटता येईल. तेव्हा यातून सुटण्याचा एकच मार्ग आहे. म्हणजे विषयांचं सुख हे माईक आहे. माया ही तुला सुख वाटतं ना ज्या ज्या वस्तूमध्ये, ते माया आहे. अहो विषयामध्ये सुख का वाटतो? कारण काय? ते विषय तरी आले कुठून? आपण तन्मात्रा सांगितलं मागच्या प्रवचन. तन्मात्रा, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध म्हणजे सूक्ष्म. हे सूक्ष्म विषय आहे आणि ते परमेश्वरापासून निर्माण झाले. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. तेव्हा ते सद्गुण ते परमेश्वरापासून निर्माण झाले, परंतु त्याच्यापासून पंचमहाभूत निर्माण झाली. विश्व निर्माण झालं ना आणि सर्वांना वाटायला लागलं मनुष्याला, की अरे याच्यात शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे सुख इकडेच आहे. असं त्याला वाटायला लागलं आणि म्हणून तो बाहेर धावायला लागला. पण खरं बाहेर सुख नाहीये काही. सुख आत आहे. शब्द, स्पर्श, रूप, रसगंध हे कुठे आहे? आत. कानामध्ये शब्द आहे. शब्द ऐकण्याची शक्ती कुठे आहे? बाहेर सुख नाहीये. बाहेर सुख कुठे आहे? बाहेर तर निमित्त आहे. म्हणजे कानात तुझ्या शक्ती आहे म्हणून तू ते सुख घेऊ शकतो. म्हणजे सुख आहे कुठे? सुख तुझ्या आतच आहे म्हणाले. तुझ्या आत ऐकण्याची शक्ती जी आहे, ती तन्मात्रा आहे म्हणजे. शब्द तन्मात्रा याला सूक्ष्म. सूक्ष्म शक्ती ती परमेश्वराने तुला दिली आहे तुझ्या ठिकाणी तुझ्या कानात. आणि जेव्हा ती जाते ना, तेव्हा कानाला ते यंत्र लावावं लागतं. जर ती बाहेर असती तर तुला ऐकायला आलंच असतं. बाहेर जर सगळं असतं, बाहेर बाहेर मोठमोठ्याने बँड वाजतोय, तर तुला ऐकायला आलं असतं बाहेरचं असतं तर. पण नाही, तुझ्या कानात जर शक्ती राहील तर बाहेर किती बँड वाजव, तुला ऐकायला नाही येणार. शब्द तन्मात्रा तुझ्या कानात आहे. परमेश्वराने तुझ्या कानात ठेवली आहे. शब्द तन्मात्रा, शब्द शक्ती आणि म्हणून तुला बाहेरचं ऐकायला येतं. म्हणजे विषय बाहेर नाही, विषय आतच आहे तुझ्या आणि ते विषय घेण्याची शक्ती आतच आहे तुझ्या. सगळं आत आहे. डोळे डोळे आहेत तुझे, तुला दिसतं दृश्य. पण ते बघण्याची जी शक्ती आहे, दृष्टी जी आहे ती तुझ्या हातात आहे ना. रूप तन्मात्रा त्याला म्हणतात. जर आणि जेव्हा ते डोळ्यातली शक्ती निघून जाते, तेव्हा मनुष्याला बाहेर सगळं विश्व असूनही काही दिसत नाही. विश्व असूनही काही दिसत नाही. मग
मग तो हे आहे कुठे? सुख आहे कुठे? तर सुख आहे आपल्या आपल्या ठिकाणीच आहे. आपल्या आतच आहे. डोळ्यामध्ये सुख आहे बघण्याचं, रूपाचं. कानामध्ये सुख आहे. कानामध्ये सुख आहे आणि शक्ती आहे त्याची ऐकण्याची. आणि जे इंद्रिय आहे, नाकामध्ये सुगंध घेण्याची शक्ती आहे. असं ही सर्व शक्ती आपल्या आतच आहे. आणि आतून जेव्हा शक्ती नसते, तेव्हा बाहेरच्याचा काही उपयोग होत नाही. आम्ही डोळ्याच्या डॉक्टरकडे गेलो होतो. तर तिथे एक बाई आली होती. बाई म्हणाली, की "डॉक्टर साहेब डोळ्यात डोळ्यात दिसत नाही." मग त्यांनी सगळं तपासलं. ते म्हणले, "बाई तुमच्या डोळ्यांनी काही दिसणार नाही. या डोळ्यांनी काही दिसणार नाही, या डोळ्यांनी दिसेल." ते म्हणले, "का नाही दिसणार?" म्हणे, "तुम्ही काहीतरी ऑपरेशन करा, काहीतरी करा." ते म्हणले, "हो बाई मी ऑपरेशन करीन, दुसऱ्या डोळ्यात तुम्हाला दुसरं हे टाकीन, काय असेल ते करीन. पण म्हणले ती बघण्याची शक्ती आहे ती मी निर्माण नाही करू शकत ना." मला ते डॉक्टरचं एवढं आश्चर्य. डॉक्टरनी बरोबर आपल्या अनुभव ते म्हणले, "मी काही परमेश्वर नाहीये. तुमच्या ठिकाणी बघण्याची शक्ती आहे, ती तुमच्या डोळ्यात नाही आहे. मग तुमच्या डोळ्याचं ऑपरेशन करून काय फायदा?" तिला कळेना. पण किती सत्य सांगितलं डॉक्टरनी, की तुझ्या डोळ्यात मुळात बघण्याची शक्ती असेल, तर ते काही डोळा वगैरे काय करून उपयोग आहे. बाहेरचं बाहेरचं दृश्य आहे. बाहेर दृश्य आहे सगळं. तुझा डोळाही चांगला आहे, पण डोळ्यात बघण्याची शक्ती नाही आहे. मग काय उपयोग? मग तुला दिसणार नाही. म्हणजे शक्ती आतच आहे. म्हणजे दृश्य आतच आहे. द्रष्टाही आता आहे, दृश्यही आता आहे आणि दर्शनही आतच आहे माझं. सगळं आतच आहे. पण लोकांना काय वाटतं बाहेर आहे काहीतरी बाहेर. अरे बाहेर नाही तुझ्या आत आहे. हे सर्व सुख आहे ना, ही सर्व तुझ्या आत आहे. तू आत सुख घेऊ शकतो. कसं? तू म्हणाले तुला ऐकण्याचं सुख घ्यायचं आहे ना, मग तर सद्गुरूंचं प्रवचन ऐक म्हणजे तुला सुख होईल. त्या घोरपडीनं किती सुख होतं. ते रोज लिहून पाठवत होता. प्रवचन झालं की रोज लिहून पाठव. म्हटलं एवढं सुख तुम्हाला होतं? म्हणून आम्ही सांगितलं सर्वांना, "अरे लिहून पाठवत जा, लिहून पाठवत जा." आज अविनाशला लिहून पाठवलं. काही सुख होतं. ज्याला सुख होतं, तर तीच ते सुख कुठे झालं त्याला? संसारात गेला का तो? नाही. मग कुठे गेला? तो सद्गुरूंच्याकडे आला. सद्गुरूंच्याकडे संसार नाही आहे ना. सद्गुरूंच्याकडे संसार आहे का? नाही आहे. तिथे काय आहे? ईश्वरत्व आहे. ईश्वराचं ज्ञान आहे. मग सद्गुरूंचं त्याने ज्ञान ऐकलं, की ते ज्ञान ईश्वरी आहे. तो ईश्वरी शब्द आहे. तो ईश्वराचा शब्द आहे. ती तन्मात्रा आहे. शुद्ध तन्मात्रा. ईश्वर सद्गुरूंचं ज्ञान म्हणजे काय? ते शुद्ध तन्मात्रा आहे. ते संसाराचं ज्ञान नाही आहे ते. संसाराचं सुख नाही आहे. पण याने जे सुख होतं त्याला आनंद असं म्हणतात. म्हणून जे ज्ञान आपण ऐकतो ते ते खरं सुख आहे म्हणा. काय? "घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे." काय? "तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण." हे सगळं सुख घ्या. डोळे तुम्ही घ्या रे सुख. सुख घ्या म्हणले काय हरकत पहा विठोबाचे मुख. पण हे सगळं जे तुम्ही घेता ना, हे सुख आहे म्हणजे हे सुखच आहे, खरं सुख आहे. पण हे तन्मात्रांचं सुख आहे म्हणजे जिथून जे सुख मूळ जे सुख आहे, पवित्र जे सुख आहे, जे दिव्य सुख आहे, दिव्य. सांसारिक सुख नाही म्हणले ते क्षणभंगूर आहे. हे दिव्य सुख आहे. हे दिव्य सुख तुम्हाला घ्यायचं असेल तर सद्गुरूंच्या ठिकाणीच ते सर्व आहे म्हणाले. तुम्हाला ऐकायला मिळेल, कानाचं सुख, श्रवणाचं सुख मिळेल. तुम्हाला रूप बघायचं असेल, सद्गुरूंचं रूप बघितल्यामुळे तुम्हाला दर्शनाचं सुख मिळेल. सुख दर्शनाचे होई माझा भाव देवा पाय. हे दिव्य दर्शन आहे. सद्गुरूंचं दर्शन म्हणजे दिव्य दर्शन. त्यांचं ज्ञानदर्शन. त्यांचं कानाने शब्द ऐकणं म्हणजे ज्ञानदर्शन. डोळ्यांनी रूप बघायचं म्हणजे रूपदर्शन. त्यांचं नाम घ्यायचं मुखाने म्हणजे ते नामस्मरण त्याचं दर्शन. तो अमृत रस, नामामृत
हे सगळं अरे तुम्हाला सुख घेऊ नको कोणी सांगितलं. पण कार्यात येऊन सद्गुरूंच्या कार्यात येऊन तुम्ही सुख घ्या ना, भरपूर घ्या. किती घ्यायचं ते घ्या म्हणाले. या या सुखाची तुम्हाला काही बाधा होणार नाही. हे सुख तुम्ही सद्गुरूंचं किती घ्या, तुम्हाला काही बाधा होणार नाही. पण संसारातलं सुख घेतलं रे घेतलं, तर त्याच्या मागे दुःख आलंच. दुःख त्याला चिकटलेलं आहे म्हणाले. आणि सद्गुरूंच्या ठिकाणचं सुख तुम्ही घेतलं, तर त्याला दुःखाचं हे नाही म्हणजे तो आनंद आहे. तिथे दुःख नाहीये. आणि म्हणून या सर्व दुःखातून सुटण्याचा मार्ग, सर्व ही लटिके जाण-बा तुनिके. हे जे सर्व संसार आहे ना, संसारातून सुख घेतो, हे सर्व लटिका आहे म्हणजे खोटं आहे म्हणजे. मग खरं काय हो? रामे विण एके न सुखी. सद्गुरू त्यांच्या कार्यामध्ये जे सुख आहे ते तू घे ना. तुला सुख घेऊ नको असं नाही म्हणतात. ते खरं सुख आहे आणि म्हणून ते सुख घेतल्यानंतर ते सुख कधीच नाश होत नाही त्या सुखाला. आणि म्हणून विषयांच्या सुखातून सुटायचं असेल, या संसाराच्या दुःखातून सुटायचं असेल, तर म्हणले अंतःकरणात त्या भगवंताचा निश्चय झाला पाहिजे. त्या दयाघन सर्वशक्तिमान भगवंताला अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. म्हणजे सद्गुरूंना अनन्य भावाने शरण गेलं पाहिजे. तेव्हा हे सर्व विश्व लटिका आहे म्हणजे भ्रांती आहे. हे सर्व विश्व लटिका आहे कसं काय? त्याचा निश्चय कसा काय करणार हो? मग त्याचं ज्ञान सद्गुरू सांगतात. बरं आहे हे सगळं, पण आम्ही तर या संसारात आम्हाला राहावं लागतं. मग आता ते खोटं आहे कसं कसं कळणार? ते काय करायचं त्याचं? असं कोणी विचारत नाही. हे विश्व, हे संसारातले विषय खोटे आहे, भ्रांती आहे. हे पटणार तरी कसं? तर म्हणले याचं उत्तर ऐका. याचं उत्तर कोणी दिलंय? याचं उत्तर वसिष्ठ गुरूंनी रामाला दिलंय. काय? ते आम्ही तुम्हाला सांगतो. तुम्हाला असं वाटेल सद्गुरू तर नेहमी हा विषय सांगतात. याच्यात काय आहे? तर तुम्हाला सांगतो वसिष्ठ ऋषी काय म्हणाले रामाला ते सांगतो. म्हणजे तुम्हाला ते पटेल म्हणा. नाही सद्गुरू सांगतात, ते नेहमी हेच सांगतात, संसारात काही नाही. तरी म्हणले आम्हाला संसार करावाच लागतो. असं कसं चालेल? संसार न करून कसं चालेल? संसार ते सांगतात संसाराचं हे करू नका. त्याची आवडी करू नका, त्याचे करू नका. नातेवाईकांकडे जाऊ नका. व्रत वैकल्य, देव-देवतांचं हे काही करू नका. असं कसं होईल? मग आम्ही उपवास नाही करायचा का? मग सिंधुताई आम्हाला विचारतात, की आज अमुक-अमुक हे झालं. मग आज उपवास होता, आम्ही उपवास केला. सद्गुरू तुम्ही उपवास केला का? म्हटलं, "नाही बाबा उपवास वगैरे नाही केला आम्ही." म्हणलं, "का? तुम्ही उपवास नाही करत?" "नाही," म्हणलं, "आम्ही उपवास नाही करत." "का बरं नाही करत?" म्हणलं, "आता काय हे सगळं तुम्ही बेसिकच विचारताय." म्हटलं म्हटलं, "आम्ही तर हे कितीदा सांगून झालंय. बेसिक प्रश्न आहेत. मग तुम्ही आज अमुक-अमुक होतं मग तुम्ही हे स्तोत्र म्हटलं की नाही?" म्हटलं, "नाही बुवा आम्ही काय स्तोत्र-गीत्र हे म्हणलं आमचे हे स्तोत्र असतं ते दत्तगुरूंचं ते म्हणतो आम्ही." "मग तुम्ही हे काय विष्णू सहस्त्रनाम म्हटलं की नाही?" "नाही बाबा," म्हणलं, "मी विष्णू सहस्त्रनाम मला येतच नाही. मी काय म्हणणार?" तेव्हा हे सगळं आहे म्हणाले. तेव्हा वसिष्ठ ऋषी काय सांगतात रामाला, "सर्व ही लटिके, ही सगळं भ्रांती आहे." म्हणा. हे पटणार कसं? त्याचं उत्तर आहे का? म्हणा. तरी ऐका याचे उत्तर, याचं उत्तर आहे का? जे की सांगेल परिकर, जे खरे आपले सुहृद आहेत, खरं खरं जे खरे जे आपले नाते संबंध आहेत, सद्गुरू शिष्य संबंध, ते आपले जे खरे संबंध आहे, खरे नातेवाईक ते आपले आहेत. म्हणून त्यांना सोयरे असे म्हणतात. सोयरे होत. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याने सोयरे म्हटलंय. तरी ऐका याचे उत्तर जे का सांगेल परिकर, ज्ञानाचे सामर्थ्य महाथोर. काय सांगितलं? ज्ञानाचे सामर्थ्य महाथोर, असं वसिष्ठ रामाला सांगतात. प्रभू रामाला सांगतात. ज्ञानाचे सामर्थ्य महाथोर आहे. लोक जप करत बसतात, पण ज्ञान ऐकत नाही म्हणाले.
काय तुम्ही ऐकलं का काल? नाही, नाही. मग ते उशीर झाला, मग असं झालं, तमक झाला. अरे, आम्ही फक्त म्हणतो, "अरे, काय केलं? तुला माहिती नाही, ज्ञानाचे सामर्थ्य महाथोर, यथा प्रकार तोची भासवी." खरं काय आहे, ते सत्य काय आहे, ते प्रकाशात आणणारं जे ज्ञान आहे, त्याचं सामर्थ्य महाथोर आहे. "अगा हे अज्ञान जवळी असे." जोपर्यंत हे अज्ञान आहे आणि अज्ञानामुळे तुला जीवनामध्ये विषयांमध्ये सुख दिसतंय, संसारामध्ये सुख दिसतंय. हे अज्ञान जोपर्यंत आहे, तवची विश्व साचा सारखे दिसे. ते तोपर्यंतच हे विश्व जे आहे तुला, बाहेर ते खोटं असून, ते बाहेरचं विश्व खोटं आहे म्हणाले. परंतु ते सत्य तुला दिसतं. साचा सारखे दिसे, अगदी खरं दिसतं. नाही हो, बाहेरचं खरंच खरं आहे. अरे बाहेरचं खरं नाही, आत आहे तुझ्यात ते खरं आहे. असं सद्गुरू सांगतात. तो म्हणतो, "नाही, नाही, बाहेरचं खरं आहे. बाहेरचे नातेवाईक खरं आहे, बाहेरचे संबंध खरं आहे, बाहेर बाहेर फिरायला आम्ही जातो, ते खरं आहे. बाहेर आम्ही हॉटेलमध्ये खातो, ते खरं आहे. बाहेर आम्ही पिक्चर बघतो, नाटक बघतो, ते खरं आहे. काय? हे सगळं खरं आहे. पण हे जववरी रे तववरी काय? ज्ञानाचे सामर्थ्य महाथोर, अज्ञान जवळवरी असे. हे अज्ञान जोपर्यंत आहे तोपर्यंत तू असं बोलशील म्हणाले, की नाही पण उपास केला पाहिजे, नाही पण मंदिरात गेलं पाहिजे, असं झालं पाहिजे, मग नवरात्र केलं पाहिजे, मग टबुक केलं, ते कर तू सगळं. पण मला नको विचारू तुम्ही काय करता. मला विचारशील तर मी सांगेन, की ज्ञानाचे सामर्थ्य महाथोर. ज्ञान ऐकलं का प्रवचन तू? त्याच्याप्रमाणे मी सांगेन त्याच्याप्रमाणे तू वागतोस का? माझं नुसतं ऐकतो, मान डोलवतो आणि तिकडे संसारात वेगळंच काहीतरी करतो. अज्ञान जवळी असे तवची विश्व साचा सारखे दिसे. त्याला बाहेरचं सगळं सत्य वाटतं. नाही, नाही, सद्गुरू सांगतात. पण ते बाहेरचं सत्य आहे. बाहेर जे दिसतं ना ते सत्य. ते अज्ञान अपरोक्ष ज्ञानी नाशे. ते बाहेरचं जे दिसतं ना सत्य, सत्य वाटतं ना संसार, ते त्याचा नाश होतो. त्याचा नाश होतो. कशाने नाश होतो? सद्गुरूंच्या ज्ञानाने नाश होतो. ते आम्ही परोक्ष आणि अपरोक्ष ज्ञान सांगितलं. आता त्याच्यामध्ये दत्तात्रेय त्याच्या आपलं ते YouTubeवर चालू आहे. गुरु कोण? दत्तात्रेयाचे गुरु कोण? त्याच्यामध्ये आम्ही सांगितलं काय, की ते रुभुक्षानंद जे दत्तात्रेयांचे गुरु, ते त्यांचा जो शिष्य निदाग याला सांगतात, काय मी तुला आधी आधी त्याला प परोक्ष ज्ञान सांगितलं. म्हणजे व्यतिरेक ज्ञान सांगितलं. वेगळे करून. नंतर त्यांना प्रत्यक्ष ज्ञान म्हणजे अपरोक्ष ज्ञान सांगितलं. म्हणजे अन्वय ज्ञान सांगितलं. असं 2 ज्ञान सद्गुरू सांगत असतात. आधी सांगतात हे खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे, खोटं आहे. आणि मग नंतर सांगतात सगळं खोट्याला जेव्हा त्याच्या बुद्धीचा निश्चय होतो, की सगळं खोटं आहे. तेव्हा मग त्याला सांगतात, की "अरे सगळं परमेश्वरच तर आहे सगळं." अपरोक्ष ज्ञान. मग सत्यतेची असे परब्रह्म जे का अगा हे अज्ञान जवळी तवची विश्व साचा सारखे दिसे. जोपर्यंत अज्ञान असतं, तोपर्यंत हे बाहेरचं विश्व आहे ना, ते सत्य वाटतं. ते अज्ञान अपरोक्ष ज्ञाने नाशे. अपरोक्ष ज्ञानाने सद्गुरूंनी अपरोक्ष ज्ञान ऐकलं, त्याचा निश्चय केला बुद्धीच्या ठिकाणी. सारखं ज्ञानाचा घोटून, घोटून, घोटून निश्चय केला, की मग ते अपरोक्ष ज्ञानाने ते बाहेरचं विश्व जे दिसतं ते खोटं आहे असं वाटायला लागतं. अरे खोटं आहे सगळं. आता आम्ही काही इकडे जात नाही. नातेवाईकांकडे जात नाही, हे करत नाही, ते करत नाही. उपवास करत नाही, त्यात काय ठेवलंय? काही नाही. उपवास करत नाही, तापास करत नाही, काय व्रत करत नाही, काय आणखीन कुठे तीर्थक्षेत्राला जात नाही, मंत्रतंत्र करत नाही. हे काही करत नाही म्हणा. का? तर ते त्याला अपरोक्ष ज्ञानाने त्या अज्ञानाचा नाश झाला. मग सत्यतेचे असे परब्रह्म जे का, मग सत्य ते उरतं.
तेच परब्रह्म म्हणाले. मग सत्य काय होतं? सद्गुरू. गुरु साक्षात परब्रह्म. मग लटकियाच्या ठाई. मग जो लटका संसार आहे, मग तो बघतो तो, अरे काय लोक करतात म्हणाले. मग लटकियाच्या ठाई वासना उपजोनी काही. मग लटका संसार आहे, मग त्याला वासना कसं उत्पन्न होणार म्हणाले. जर हा संसार त्याला लक्षात येत, अरे बघतो तो सगळं, त्यालाही सगळं दिसतं. पण तो म्हणतोय काय याच्यातून सुख घेतात ते लोक. अरे हा तर लटका आहे, असत्य आहे, याच्यात काय सुख आहे? सद्गुरूंच्या ज्ञानामध्ये जे सुख आहे, सद्गुरू आता काव्य जे केलं आहे, आमच्या घोरपडीने ते काव्य वाचलं. आधी त्यांना काव्य आवडत नव्हतं. हे काव्य आता त्यांनी इतर लोकांची काव्य वाचली असतील. हे काव्य वेगळं आहे, त्यांना माहिती नव्हतं. म्हणून त्याने ती वाचलंच नाही. आधी मला ते म्हणाले, नाही. मी म्हटलं, "तुम्हाला हे पुस्तक देऊ का मी काव्याचं?" "नाही, नाही," म्हटलं, "मी काव्य मला नाही आवडत. काव्य नाही आवडत." मग त्याने ते काव्य म्हटलं, "ठीक आहे." मग जेव्हा त्यांना ते काव्याचं पुस्तक दिलं, काही कारणाने काय त्यांना बघायचं होतं. तर ते दिल्यानंतर त्याने ते आता आपलं दत्त आख्यान ते वाचलं. ते वाचल्यावर त्यांना एवढा आनंद झाला. हे म्हणले, "एवढं जबरदस्त आहे." एवढा आनंद झाला, एवढा आनंद झाला. बघा. म्हणजे याने एवढा आनंद होतो आणि मग ते जे काव्य, ते गाणी, ते फिल्मची गाणी आणि ती अमुक गाणी, ही सगळी बाजूला राहतात. लटिके होतात, लटिके. मग लटिकियाच्या ठाई. मग तो सिनेमाची गाणी कशाला ऐकायला जाईल? लागली तर तो बंद करून टाकेल. फालतू गाणी लावू नकोस. मग लटकियाच्या ठाई बघा सगळ्यांचा अनुभव आहे. हा त्या सगळ्या भक्त मंडळीचा अनुभव आहे. कोणीच पिक्चरला कोणी फिल्म बघायला जात नाही. कोणी पिक्चरची गाणं ऐकत नाही. का नाही ऐकत? कारण सद्गुरूंची पदं, सद्गुरूंची काव्य, संत सत्पुरुषांची काव्य यांचं त्यांना एवढं त्याच्यात सुख मिळतं. मग ते कशाला तिकडे जातील? हा तर अनुभव सगळ्यांचा आहे म्हणाले. मग हे विश्व लटिके कसं आहे याचा अनुभव हळू येत जातो. एकदम तुला अनुभूती नाही येणार. एकदम मी आलो आणि सद्गुरू मी आपल्या घरी इथे बसतो आणि तुम्ही सांगितलं तो मंत्र करतो आणि तुम्ही सांगितलेलं यज्ञ करतो आणि मला अनुभूती आली पाहिजे लगेच. अरे असं नाहीये. धीरे धीरे रे मना, धीरे सब कुछ होय. सर्व हळू-हळू होतं म्हणाले. लहान बालक असतं ते एकदम मोठं नाही होत. काय हळू, हल्लू-हल्लू रोज थोडं-थोडं करता-करता होतं. तेव्हा मग लटकियाच्या ठाई सगळं लटकं वाटायला लागलं. आता तुला लटक्याचं उदाहरण दिलं मी. हा संसार कसा लटका आहे. फिल्म सॉन्ग फिल्म आहे. आता तू फिल्म बघतो का नाही? कारण तुला माहिती आहे लटकं झालं. झालं. अरे या विश्वातली एक गोष्ट तुझ्या ठिकाणी तुझ्या दृष्टीने लटकी झाली ना, खोटी झाली का नाही? मग असं करता-करता एक-एक गोष्ट करता-करता संपूर्ण विश्वातल्या सगळ्या गोष्टी तुझ्या लटक्या होतील. जसा तू या कार्यात रममाण व्हायला लागशील, तसं-तसं तुला ही अनुभूती केवढी मोठी आहे. आता तू पिक्चर बघत नाही, पिक्चरला जात नाही. आता तू नातेवाईकांच्याकडे जास्त जात नाही. आता तू बऱ्याचशा गोष्टी पूर्वी करत होता ते करत नाही. बरीच व्यसनं तुझी सुटली, सगळं काय हे झालं. मग हे सगळं तुला कशामुळे झालं, तर ते तुला लटकं वाटायला लागतं. म्हणजे ते खोटं वाटायला लागलं आणि खोटं का वाटायला लागलं, तर सद्गुरूंचं कार्य सत्य वाटायला लागलं. तर हेच ते सुरुवात आहे म्हणले. हे असं करता एक दिवस असा येईल, की संपूर्ण जे जगत आहे म्हणले, हे जगत तुझ्यासाठी लटकं होऊन जाईल. हे जगत सर्व तुझ्यासाठी मिथ्या, ब्रह्मसत्यम जगन मिथ्या होऊन जाईल म्हणाले. अरे एवढं सोपं मार्ग आहे म्हणाले. तुला का कठीण वाटतो? एक-एक तू लटकं करत जा म्हणाले. एकेकाला लटकवत जा. संसारातल्या एकेका गोष्टीला तू लटक करत गेला, हे खोटं आहे, ते खोटं आहे, ते खोटं आहे, ते खोटं आहे, असं करत-करत गेला, तर एक दिवस असं होईल, की सगळं विश्व खतम होऊन जाईल. तुझ्या समोर विश्व राहणारच नाही म्हणजे. विश्व गायब होऊन जाईल. संसार गायब होऊन जाईल. अज्ञान जवळी असे तवची विश्व साचा सारखे दिसे. सत्य नसतं, सत्यासारखं दिसतं. ते अज्ञान अपरोक्ष ज्ञानी नाशे. ते अज्ञानाचा नाश कसा होईल? तर सद्गुरूंच्या ज्ञानाने होईल. मग सत्यतेची परब्रह्म जे का, मग सत्यतेची असे परब्रह्म जे का, मग जे उरेल ते
सत्य आणि तेच परब्रह्म म्हणाले. किती सोपं आहे. याला काय म्हणतात? अन्वय व्यतिरेक. याला व्यतिरेक ज्ञान असं म्हणतात. सगळं बाजूला करता करता हे लटकं, हे लटकं, हे खोटं, हे खोटं, हे खोटं करता करता सगळ्या संसाराचा सगळ्या गोष्टी जेव्हा खोट्या ठरतात, तेव्हा जे उरतं त्याला परब्रह्म असं म्हणतात. मग लटकियाच्या ठाई मग त्या संसार खोटा आहे त्याच्या ठिकाणी काही किती दिसला तो संसार तरी वासना उपजवून काही मग वासना उपजतील का त्याच्या नाही. उपजल्या ही नाशती सर्व ही थोडा वेळ तर तरी तुला वाटलं की खरं आहे पण नंतर तुला लक्षात येईल सद्गुरूचा बोध जागृत होईल अरे खरं खरं नाही खोटं आहे जाऊ दे. हे कशासारखं आहे त्याला उदाहरण देतात. निर्धनाचे पाही मनोरथ जैसे म्हणजे निर्धन व्यक्ती आहे पैसा तर काही नाही पण मनोरथ करतोय की मला फ्लॅट मिळेल मग गाडी घेईन मी मग माझं लग्न होईल बायको मिळेल मग मुलं होतील मग काय फॉरेनला जाईन अमुक करीन तमुक करीन बिझनेस करीन हे सगळे मनोरथ आहे म्हणा. हे मनोरथ पण पैसे तर नाही खिशात. मग तो हे मनोरथ त्याचे पूर्ण करू शकत नाही म्हणजे ते खोटे आहेत सगळे. त्यालाच लटके असं म्हटलं. किंवा दुसरे उदाहरण देतात की बालकाची खेळणी नवनव लहान मुलं असतात खेळतात. आता विवेक लहान होता तेव्हा त्याला एवढी खेळण्याचं एवढं असायचं दुकान गेला दुरून बघितलं की खेळणं घेतलंच पाहिजे घेतल्याशिवाय तो राहायचं. आमच्याकडे मोठा ड्रम होता. त्या ड्रमात मग ते बरं एक खेळणं झालं की तो परत तो हात नाही लावायचा. मग त्या ड्रमात टाकून द्यायचं. मग दुसरं घ्यायचं ते टाकून द्यायचं. मग तिसरं घ्यायचं ते टाकून द्यायचं. मग तो विसरला काही दिवसांनी की मग ते काढायचं. मग त्याला द्यायचं. मग त्याला वाटायचं नवीन आहे. तसं आमची बहीण आली होती तिचा नातू तो आला होता. आता त्याच्याकडे 2 गाड्या आहेत. पण त्या लहान मुलाच्याकडे त्यांनी छोट्या-छोट्या गाड्या, खेळण्यातल्या गाड्या आणल्या होत्या. आणि तो इथे विवेकशी खेळत होता. एवढा रमला होता त्याच्यामध्ये. काय? तर आम्ही म्हटलं, "अरे ह्याच्यात तू कसा रमलाय? हे तर खोटी आहे." "खोटी आहे." "नाही, नाही," म्हटलं, "खोटं नाही आहे. माझी गाडी आहे," म्हटलं. त्याला बाळकाला ते खेळण्यातच रमला पाहिजे. की बालकाची खेळणी नवनव नवीन-नवीन वस्तू या जगात दिसतात. डिमार्ट काय, ब्लिंकिट काय, हे सगळे म्हणले सद्गुरू आवाज गेलाय. पूर्वी प्लास्टिकच्या आधी कचकडा हा एक पदार्थ होता. आमच्या लहानपणी प्लास्टिक नव्हतं. मग ते खेळणी कशाची कचकड्याची. त्याचं कचकड्या असं का नाव ठेवलं? ते कचकन मोडून जायचं. प्लास्टिक एकदम चांगलं असतं. ते एवढं लवकर मोडत नाही. पण कचकड्याची. तसं म्हणाले, की बालकाची खेळणी नवनवं नवीन-नवीन खेळ. त्याच्यासारखं म्हणले हे विश्व आहे. बाहेर तुला विश्व दिसतंय ना गड्या, हे खरं नाहीये. खरं तुझ्या ठिकाणी आहे. विश्वम दर्पण दर्शमान नगरी. विश्व जे दिसतंय ते तुझ्या आरशात दिसतंय. आरसा तुझ्या ठिकाणी. आरसा तिकडे आहे बाहेर आणि तुझ्या ठिकाणी खरं विश्व आहे. व्याप्तम निजांतर्गतम. तुझ्या निजा अंतर्गत ते व्याप्त आहे. पण हे लोकांना कळत नाही मला. म्हणून तो बाहेर आत बघत नाही, तो बाहेर बघतो. तो बाहेरच्या बाहेर पळतो. आत पळत नाही म्हणले. सद्गुरूंनी जे ज्ञान सांगितलं त्या मार्गाने तो आत जात नाही. पीछे पीछे कोई न जाए, आगे आगे सब चले. पीछे म्हणजे आत आपल्या हृदयाकडे, आपल्या अंतःकरणाकडे कोणी जात नाही. कारण काय मग ते खरं आहे का? बाहेरचं हे खोटं आहे तरी त्याला खरं वाटतं आणि आतलं हे खरं आहे, आतला अनुभव खरा आहे, तो त्याला खोटा वाटतो. आज सद्गुरूंचे शब्द आहेत. त्या
त्या सत्य तन्मात्रा आहे ते खरं त्या तन्मात्रामध्ये सुख आहे. शब्द तन्मात्रा ते जेव्हा ऐकतो ना तेव्हा त्याच्यात सुख आहे म्हणे. बाहेरचं जेव्हा ऐकतो त्याच्यात सुख नाही. तू सद्गुरूंचं रूप बघतो, त्यांचं कार्य बघतो, त्याच्यात सुख आहे. कारण ते दिव्य आहे. त्याला तन्मात्रा असं म्हणतात. तन्मात्रा म्हणजे सूक्ष्म. ते खरं आहे आणि बाहेरचं खोटं आहे. असं त्याला प्रत्येक गोष्ट सांगावी लागते. बाहेरचा जो स्वाद घेतो ना तो तो खोटा आहे. अरे तो जिलबी खाल्ली आणि थोड्या वेळाने परत गेले. मगाशी तर खाल्ली ना जिलबी. परंतु तसं याचं तसं नाही म्हणजे हरिनाम घेत राहिलं, की त्याचं गोडी वाढत वाढत जाते. सद्गुरूंच्या प्रेमाची गोडी वाढत वाढत. त्याची गोडी अक्षय्य आहे. अक्षय्य सुख जरी भावे, नाशिवंत सुखा त्यागावे. महाराजांनी आमचं लिहिलंय. अक्षय तुला सुख पाहिजे ना ते तुझ्या हातच आहे. नाशिवंत तू हे जे सुख आहे ते तुला त्याग करावा लागेल. संसारिक सुख संसारामध्ये सुख जे दिसत आहे ना त्याचा तुला त्याग करावा लागेल. पण हे वरच्या पातळीचं ज्ञान आहे. आधी लोकांना आपल्या कार्यामध्ये आणायचं तर त्यांना सांगायचं तुमचं दुःख हरण होईल. दुःख हरण तर ते येतील नाही ते नाही. मग दुःख हरण होईल मग सुख तुम्हाला प्राप्त होईल ते सांगावं लागतं. अरे संकल्प कर सगळं सुख प्राप्त होईल. हा मग तो म्हणतो हा सद्गुरू मी संकल्प केला आता सुख. हा सुख प्राप्त झालं, दुःख गेलं, सुख प्राप्त झालं झालं. आता याच्या पलीकडचं ज्ञान तुला सांगतो. हे ते सांगितलं ते सुखही खोटं आहे आणि दुःखही खोटं आहे. हो का? मग आम्ही आतापर्यंत करत होतो संकल्प वगैरे. अरे ते बरोबर आहे. त्यांनी तुला सुख प्राप्त झालं ठीक आहे. आवश्यक झालं ते ठीक आहे. पण त्याच्यात तू आसक्त नाही झाला हे खरं आहे. सद्गुरूंच्या ज्ञानामुळे त्याच्यात आसक्त व्हायचं नाही. सुख असू दे. सुखाचं काही नाही. पण याच्या पलीकडचं तुला दाखवतो अरे सुख दुःख तिथे नाहीये. सुख दुःख तुझ्या आतच आहे म्हणाल. आणि आत तुझ्या आनंद आहे. त्या तन्मात्रांचा आनंद घे तू. डोळ्यांनी बघ. डोळे मिटून बघ तरी तुला दिसेल म्हणाल. डोळे मिटलं की सद्गुरूंची मूर्ती दिसेल. ते दिव्य ती तन्मात्रा असून त्यांनी त्यांनी होणारं सुख हे खरं सुख आहे. की बाळकाची खेळणी नवनव गंधर्व नगरीचे बुरुज सावेव. आणि आकाशामध्ये निरभ्र असताना असं गंधर्व नगरी दिसते. आता मुंबईत ते दिसत नाही. आमच्या तिकडे खूप दिसतं. वेगवेगळे आकार दिसतात. आकाश निरभ्र असतं. त्याच्यामुळे असं आकाशात पाहिलं ना सूर्यांच्या उन्हामुळे प्रकाशामुळे असं काहीतरी बिल्डिंग सारखं दिसतो. सोन्याची नगर दिसतात. त्याला गंधर्व नगरी असं म्हणतात. गंधर्व नगरीचे बुरुज सावेव की इंद्रजाळाचे गौरव. इंद्रजाळ म्हणजे माया जादू. नाशे सर्वही उपजले. परंतु त्याचं उपजतात. ते निर्माण होतात आणि त्याचा नाश होतो. तैसे बोधित बुद्धी ठाई वासनान उपजती जाण काही. तुला वासनेचा त्याग करायचा ना तर बुद्धीत बुद्धी ठाई सद्गुरू तुझ्या बुद्धीच्या ठाई सद्गुरूंचा ज्ञानाचा बोध जेव्हा ठसेल तेव्हा वासना तुझ्या ठिकाणी पळून जातील. राहणार नाही म्हणजे उपजणारच नाही. उपजली ही अनपायी. समजा एखाद्या वेळेस बाय चान्स उपजल्या नाशू सर्व ही पावती तर तो ते ज्ञान जे आहे सद्गुरू त्याचा नाश करून टाकेल. तेव्हा प्रभू रामाला सांगतात या लागे गा रघुपती. आणि म्हणून हे रघुपती हे रामा ज्ञान विचार करावा सर्वार्थी. मग काय करावं? ह्या अनुभव येण्यासाठी ज्ञानाचा विचार करावा. या लागे गा रघुपती ज्ञान विचार करावा सर्वार्थी. ज्ञानाचा विचार करावा. बोध विचारे भाषे विश्वभ्रांती तद्भावे शांती वासनेची. बोधाचा विचार केल्यामुळे काय होतं? विश्वभ्रांतीचा नाश होतो. विश्वभ्रांतीचा नाश होतो आणि त्याच्यामुळे तद्भावे शांती वासनेची. आणि सगळं खोटं आहे असं भ्रांती आहे असं कळल्यामुळे त्या वासनेची शांती होते. एवढं त्या सद्गुरूंच्या बोधाचं सद्गुरूंच्या ज्ञानाचं महात्म्य आहे बाबा. म्हणून सद्गुरू सारखं सांगत असतात ज्ञान. आणि म्हणून हे प्रवचन खूप अत्यंत अत्यंत अत्यंत
म्हणजे महत्वाचं आहे. यांनी माया बाजूला होऊन जाते, मायेचा निराश होऊन जातो, वासना निघून जाते, वासनेचा निराश होतो, संसाराची मायेचा निराश होऊन जातो. असो, तेव्हा आज एवढं सांगून आपण पूर्ण करूया.